नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिंदे सेनेचे उमेदवार निखिल खाडे आणि इंदिरा पारखी यांच्या प्रचाराचा जोर वाढला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निखिल खाडे इंदिरा पारखी व येथील नागरिकांच्या मनात जागा करीत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील हिराणी लेआउट परिसर हा विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे. या प्रभागात नळ, नाली आणि रस्ते काहीच नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे येथील नागरिक राजकीय पक्षांवर नाराज आहे. मात्र विजय चोरडिया यांचे सामाजिक काम पाहता येथील मतदारांनी आणि नागरिकांनी हनुमान मंदिराजवळ कॉर्नर सभेचे आयोजन करून आपल्या समस्या विजय चोरडिया यांना सांगितल्या. यावेळी शिंदे सेनेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्यास हिराणी लेआउटच्या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन विजय चोरडिया यांनी दिले. हिराणी लेआउट येथील कॉर्नर सभा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम, नगरसेवक पदाचे उमेदवार निखिल खाडे आणि इंदिरा पारखी यांच्यासाठी वरदान ठरली. सर्वांनी आम्हाला युवा उमेदवार पाहिजे, विकास करणारा पाहिजे, आम्ही शिंदे सेनेच्या उमेदवारांना निवडून देऊ असे यावेळी मतदारांनी बोलून दाखवले. कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. आज शिवसेना शिंदे गट यांच्याकडून उभा आहे प्रभाग 9 मधून तुमच्या. आणि मला माहीत आहे का तुमची सर्व काय अवस्था आहे इथं. तुमची रोड, नाल्या आणि पाईपलाईन पाण्याची सगळ्या तुमच्या ह्या मूलभूत गरजा आहे, मला माहीत आहे. आणि तुम्ही एकदा आमच्यावर विश्वास करा, ठिकाणवर एकदा मतदान आम्हाला करून बघा. 100% तुमचं समाधान होणार. एकदा संधी देऊन बघा, संधीचं सोनं आम्ही नक्की करणार. आम्हाला जेव्हा आम्ही इथे प्रचाराला येतो तेव्हा आम्हाला सगळ्या समस्या इथे दिसून येत आहे आणि या समस्याचा निवार करण्याचं सगळेजण मूलभूत गरजा असतील, पाण्याच्या असो, तुमच्या रस्ते, नाल्या, स्वच्छ पाणी तुम्हाला मिळणार. आज आमचे 2 उमेदवार तुमच्याकडे उभे आहेत. तुमचा मतरूपी आशीर्वाद सर्वांना मिळावा. तुमच्या जितक्या पण गरजा असेल त्या सर्व आम्ही सर्व प्रकारे निवारण करू. आणि धनुष्यबाणला तुम्ही मतं द्या. तुमचा आशीर्वाद आम्हाला खूप 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 लाभलेला आहे. धन्यवाद. मित्रो, आपला हिराणी लेआउट जो आहे आज पहिल्यांदाच वनी नगर परिषदेकरता मतदान करणार आहे. बरोबर आहे? या पहिले लालगुड्यात येत होतं ना. आणि नगर परिषदेत जरी नसला तरी विधानसभेत वनी विधानसभेतच होता. गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार होते. त्यांनी बराच विकास निधी खिचून आणला आणि वनी विधानसभेत 1500, 1600, 1700 कोटीचे कामं केले म्हणून ते सांगतात. 2092 कोटीचे कामं वनी विधानसभेत केले. त्याचा खूप मोठी प्रचिती आपल्या हिराणी लेआउटमध्ये दिसून येत आहे. जागोजागी तरोटा वापलेला आहे. नाल्या ओसंडून वाहत आहे. रस्त्याने तर आम्ही घसरतच आलो. पाणी आत्ताही माझ्या मते बोरिंगवरूनच येत असेल. नगरपालिकेची पाईपलाईन आली का? बोरिंगचंच पाणी चालू असेल ना. किती दिवसांनी येते ना? रोज येते. एक दिवस आला. लालगुड्यावरून पाईपलाईन आली नाही. बोरिंगचे पाणी नाही. इथलंच मला वाटलं लालगुड्याच्या त्या पाईपलाईन वरून आली आहे. जन्नतला गेली तिथून लाईन, पण आपल्याकडे नाही आली. सांगा 10 वर्षात तुम्ही आमदाराकडे कधी गेले नाही? दोनच आहे. मागच्या टर्ममध्ये आपले माजी आमदार संजीव रेड्डीजी भूतपूर्व, त्यांच्या हातात नगर परिषदची सत्ता होती. विकास वैयक्तिक झाला, वनीचा नाही झाला. दुसरा एक आहे उभाटा, तो बिना कामाचा बोभाटा आहे. त्यांच्याकडे काहीच नाही, कुठलं मंत्रालय नाही, काहीच नाही. तुम्हाला विकास देण्याचे शब्द कितीही दिले तरी निधी उपलब्ध होऊ शकत नाही, काम होऊ शकत नाही. आज आमदारकीला आहे पण काय होत आहे? कुठले ते काम करू शकत नाही.
म्हणून जो आपल्याला विकास देऊ शकतो, खरं तर नगर विकास मंत्रालय जे आहे ते आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदेकडे आहे. म्हणून आम्हाला इथं निधीचं कुठलंही कमी पडणार नाही. आणि शब्द दिल्यानंतर शब्दाचा पक्का माणूस आहे, तो जमिनीचा नेता आहे, सर्वसामान्याचा नेता आहे. एकनाथ म्हणजे लोकनाथ आहे. आम्हाला तर खूप गर्व होते की आमचा नेता 18-18, 20-20 तास काम करतोय. रस्त्यामध्ये उभा असेल तरी कोणाचं महत्त्वाचं काम राहिलं, एखाद्या गाडीच्या बॉनेटवर कागद घेऊन सह्या करतो, एखाद्याच्या पाठीवर कागद ठेवूनही सह्या करतो. पण काम आणि प्रामाणिकतेने काम असं त्यांचं ध्येय आणि धोरण आहे. आम्हाला अभिमान आहे आज आम्ही शिंदे सेनेमध्ये आहोत. नुकतंच आले होते आपल्या वणीला लाडकी बहीण योजना, ते कधी बंद होऊ देणार नाही. आपल्या बहिणींची त्यांनी हमी दिलेली आहे आणि बहिणींच्या प्रेमामुळेच आज महायुती सरकार सत्तेमध्ये आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद, मतरूपी आशीर्वाद सतत आमच्यासोबत असंच राहावं आणि आपण शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांना बऱ्या चांगल्या मताने निवडून द्यावं असं मतरूपी आशीर्वाद आपलं आम्हाला पाहिजे होतं. आणि तुमचे जे प्रश्न आहे, या प्रभागातील आपले रस्त्याचे प्रश्न आहे, नाळ्याचे प्रश्न आहे, अजून नळ लाईन आपल्या घरापर्यंत पोहोचली नाही, काही मंदिरची कामे असेल शिल्लक, ते पण पूर्ण ते करण्याची हमी माझी देतो. तुम्हाला माहीत आहे, मागच्या 25 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात अविरत काम करत आलेलो आहे. मी पदावर असल नसल तो माझा विषय नाही. मी आजपर्यंत वैयक्तिक ताकदीने बरेच कामं करत आलेलो आहे आणि कुठल्याही माणसाला आजपर्यंत माझ्याकडून खाली हात पाठवलेला नाही आहे. जो कोणी माझ्याकडे आला त्याला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्याही शब्दाला आजपर्यंत मी तडा गेलेलो नाही. म्हणून एक माझ्यावर विश्वास करून आपण आमच्या उमेदवारांना विजयी करा आणि आपले जे विरोधी आहे त्यांच्याबद्दल इतकंच सांगतो, यूं तो देरकर और रेड्डी की तरह, यूं तो देरकर और रेड्डी की तरह कुछ पाया नहीं मैंने, लेकिन जमीर बेच के कभी जमीन से कुछ उठाया नहीं मैंने, कुछ उठाया नहीं मैंने. स्वाभिमानाने आम्ही काम करू. आम्ही जे उमेदवार दिले आहे ते सर्व चांगले व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांचा बायोडाटा सर्व पाहून, सर्व सहनिशा करून आणि तुमच्या जनतेचा टॅक्सचा एक एक पैसा पूर्ण विश्वासानं खर्च होईल. कुठलंही चुकीचं काम होणार नाही. गव्हर्नमेंटचा जे निधी येईल तेही जनसामान्याकरिता जे काही कामं आहे, आपल्या गावाकरिता जे नियोजन आहे, आता नियोजनची व्यवस्था कुठलीच नाही. फक्त जे स्वार्थाच्या पोटी जे कामं होतात त्यालाच हात लावतात. आता रस्ते बनले, रस्त्यावर चालता येत नाही, अतिक्रमण एवढं होऊ नये, पण त्या अतिक्रमण बिचाऱ्यांचं, गरीब लोकांचं तोडून टाकतात. ते रोजीरोटी करतात, उन्हातानात बसतात, आपला परिवार चालवतात, चोरी नाही करत आहे ते. पण त्याच्यावर पोलीस दंडे मारते, सर्वच कामं राहते. गाडीचे ट्रॅफिकवाले त्यांना शिव्या देतात, भानगडी होते, भानगड. हे सर्व कसं? हे सर्व नगरपरिषदचे नियोजन नसल्यामुळे झालेले प्रश्न आहे. तर त्यांना नगरपरिषदकडे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा आहे, त्यांना चांगले जागेवर ब्लॉक बनवून दिले असते, चांगले गाळे बनवून दिले असते, चांगला फ्रूट मार्केट बनवला असता, चांगला भाजी मार्केट बनवला असता, अनेक मार्केट, व्यापारी संकुल असेल किंवा इतर कुठलेही मार्केट जर असतील, कुठल्याही व्यवस्थेचे ते सर्व बनवून दिले असते तर एक चांगलं नियोजन राहिलं असता. रस्ते आपल्याला खाली भेटले असते, ट्रॅफिकला एकेरी वाहतूक केली असती, ट्रॅफिकला वन साईड पार्किंगचा जर नियम केला असता तर रोडही आपल्याला खाली भेटले असते. आपण सुरक्षित व्यवस्थित आपल्या रस्त्यावर चालू शकलो असतो आणि या कामाला कुठले पैसे लागणार नव्हतं, फक्त डोकं चालवायचं काम आहे. पण आता बिंडोक लोक सत्तेमध्ये होते
त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला सर्वांना वाईट अनुभव येऊनच आहे. विधानसेवा क्षेत्रामध्ये आपलाही एरिया होताच, आणि 2092 कोटीहून इतकाही विकास झालेला नाही. हे दुर्दैवाची बाब आहे. आमच्याकडून असा कुठलाही प्रकार होणार नाही. आम्ही पूर्णतः सादर राहू. आणि जर माझे नगरसेविका सादर नाही राहिल्या तर मी स्वतः होईन तुमचं येऊन इथे काम करून देईल. एवढी जबाबदारी आणि एवढा विश्वास तुम्हाला देतो. एक वेळा माझ्या विश्वासावर आपण यांना उमेदवारीसाठी निवडून द्या. आपल्याला कुठलीच अडचण, कुठलीच तक्रार राहणार नाही, हा माझा शब्द आहे.